नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या वरचं पुढे जाऊया. माझे नाव आहे रियाज मोलानी. मी निम्मीच्या वतीने तुम्हाला इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक केटली, कुकिंग रेंज आणि गीझर सर्व्हिसेस आणि दुरुस्ती या अभ्यासाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिक आयर्न, केटली, कुकिंग रेंज आणि गीझर यासारख्या सामान्य घरगुती उपकरणांची सर्व्हिस आणि दुरुस्ती इलेक्ट्रिशियन कडून अपेक्षित आहे. या अभ्यासात आपण ते कव्हर करूया. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही सक्षम व्हाल इलेक्ट्रिक आयर्नची दुरुस्ती आणि सर्व्हिस, इलेक्ट्रिक केटलीची दुरुस्ती आणि सर्व्हिस, कुकिंग रेंजची दुरुस्ती आणि सर्व्हिस, गीझरची दुरुस्ती आणि सर्व्हिस. योग्य पोशाख, गॉगल, हातमोजे आणि बूट घालून सुरक्षिततेची खात्री करा. या प्रयोगासाठी लागणारी आवश्यक साधने खालीलप्रमाणे आहेत. स्पेनर सेट 6 ते 22 mm 6 नग, मेगर 500 वोल्ट, डिजिटल मल्टीमीटर, इलेक्ट्रिशियन टूल किट. आवश्यक उपकरणे किंवा मशीन खालीलप्रमाणे आहेत. स्वयंचलित इलेक्ट्रिक आयर्न बॉक्स 750 वॅट्स 250 वोल्ट, केटल 500 वॅट 250 वोल्ट, इलेक्ट्रिक कुकिंग रेंज 1500 वॅट 250 वोल्ट, गीझर 1500 वॅट्स 250 वोल्ट. इतर आवश्यक साहित्य खालीलप्रमाणे आहे. केटल एलिमेंट 500 वॅट्स 250 वोल्ट, एस्बेस्टॉस शीट आणि फायबर वॉशर, टेस्ट लॅम्प 100 वॅट्स 240 वोल्ट. उपलब्ध कुकिंग रेंज 1500 वॅट्स 250 वोल्ट साठी योग्य एलिमेंट. गीझर हीटिंग एलिमेंट 1500 वॅट्स 240 वोल्ट. गीझर थर्मोस्टॅट 15 एम्पियर 3 पिन प्लग सह 3 कोर लवचिक कॉर्ड. इलेक्ट्रिक आयर्न साठी योग्य एस्बेस्टॉस आणि मायका शीट सारखी इन्सुलेट सामग्री. हा अभ्यास 2 भागात विभागला जाईल. एक भाग मध्ये इलेक्ट्रिक आयर्न आणि इलेक्ट्रिक केटली सर्व्हिस आणि दुरुस्ती यांचा समावेश असेल. भाग 2 मध्ये आम्ही कुकिंग रेंज आणि गीझर सर्व्हिस आणि दुरुस्ती समावेश करू. चला इलेक्ट्रिक आयर्नच्या टेस्टिंग आणि दुरुस्तीपासून सुरुवात करूया. इलेक्ट्रिक आयर्न मधील कॉइल मधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा कॉइल खूप गरम होते. कंडक्शन द्वारे उष्णता सपाट बेस प्लेट मध्ये हस्तांतरित केली जाते. इलेक्ट्रिक आयर्न मध्ये हँडल, सोल प्लेट, पायलट लॅम्प, हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टॅट आणि थर्मल फ्यूज असतात. थर्मोस्टॅट बायमेटॅलिक स्ट्रिप वापरते जी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंनी बनलेली असते, पितळ आणि लोह. उष्णतेच्या उपस्थितीत बायमेटॅलिक स्ट्रिप वेगळ्या प्रकारे विस्तारते, ज्यामुळे निऑन लाईट ऑफ द्वारे दर्शवलेल्या पॉवर कट ऑफ ची क्रिया होते. त्याचप्रमाणे बायमेटॅलिक स्ट्रिप थंड होते तेव्हा बायमेटॅलिक पट्टी पुन्हा त्याचा आकार प्राप्त करते आणि पॉवर चालू होते, निऑन लाईट जो हीटिंग दर्शवतो. पॉवर सप्लाय मधून इलेक्ट्रिक आयर्नला काढा. निरीक्षण पत्रकात नेमप्लेट तपशील पहा आणि रेकॉर्ड करा, जसे की व्होल्टेज, करंट, क्षमता, वॅटेज इत्यादी. नंतर पॉवर कॉर्ड आणि प्लग हेडची डोळ्याने तपासणी करा. इलेक्ट्रिक आयर्नचे कव्हर उघडा. मल्टीमीटरच्या मदतीने पॉवर कॉर्ड आणि इलेक्ट्रिक आयर्नच्या टर्मिनल्स मध्ये कंटिन्युटी टेस्ट करा. आवश्यक असल्यास कॉर्ड बदला. मेगरच्या साहाय्याने आयर्नच्या लाईन टर्मिनल आणि आयर्न मधील इन्सुलेशन रेझिस्टन्सचे निरीक्षण करून अर्थिंग मधील दोष तपासा. टेबल मध्ये मोजलेले रेझिस्टन्स रेकॉर्ड करा. अर्थिंग दोष आढळल्याचे कारण पुढील प्रमाणे आहेत. इन्सुलेशन खराबी, तुटलेले भाग, खराब झालेले थर्मोस्टॅट, ॲक्च्युएटर स्विच. सदोष भाग बदलून दोष दुरुस्त करा. आता सामान्य स्थितीत मल्टीमीटरने त्याचे रेझिस्टन्स मोजून
हीटिंग एलिमेंट तपासा. रेझिस्टन्स सेटिंगवर मल्टीमीटर सेट करा आणि त्याचे लीड्स हीटिंग एलिमेंटच्या टर्मिनल्सशी जोडा. जर मीटरने 100 ओम्सच्या आत रेझिस्टन्स रीडिंग दिली तर एलिमेंट मध्ये सातत्य आहे आणि ते बरोबर आहे. जर मीटरने कोणतीही रीडिंग दिली नाही तर हीटिंग एलिमेंट सदोष आहे आणि ते बदलले पाहिजे. मेगर सह अर्थिंग आणि न्यूट्रल टर्मिनल दरम्यान इन्सुलेशन रेझिस्टन्स तपासा. थर्मोस्टॅट आणि हीटिंग एलिमेंटची कंटिन्युइटी तपासा. सदोष भाग बदलून दोष दुरुस्त करा. सर्किटमध्ये ओपन एलिमेंट आढळल्यास थर्मोस्टॅट, इंडिकेटर बल्ब, सर्किट आणि एलिमेंट तपासा. थर्मोस्टॅटच्या कॉन्टॅक्ट्सला शॉर्ट करून एलिमेंट सर्किटशी सिरीज टेस्ट लॅम्प कनेक्ट करा. जर टेस्ट लॅम्प चमकत असेल तर थर्मोस्टॅट सदोष आहे. इंडिकेटिंग बल्बचे टर्मिनल्स इन्सुलेटेड वायरच्या तुकड्याने जोडा. जर टेस्ट लॅम्प चमकत असेल तर समस्या या विभागात आहे. एलिमेंटचे टर्मिनल्स लहान करा. जर लॅम्प चमकला तर एलिमेंट उघडा आहे. एलिमेंट बदला. तापमान सेटिंग कंट्रोलरची खराबी तपासूया. बाह्य हीटिंग यंत्रासह थर्मोस्टॅट गरम करून कार्यशील यंत्रणा तपासा. जर ते ठीक असेल तर इस्त्रीला असेंबल करा आणि तिचे कार्य तपासा. तर अशा प्रकारे इस्त्रीची सर्व्हिस आणि दुरुस्ती पूर्ण होते. आमचे पुढील चाचणी उपकरण इलेक्ट्रिक केटल आहे. इलेक्ट्रिक केटली कमी वेळात पाणी उकळते. केटल ऑटो शटऑफच्या वैशिष्ट्यासह येते. जास्त उकळणं होत नाही कारण ते पाणी बुडबुडायला लागताच ते बंद होते. प्रत्येक केटलच्या आत एक धातूची गुंडाळी असते जी विद्युत प्रवाहाला उष्णतेमध्ये रूपांतरित करते. केटल चालू असताना कॉइल मधून किंवा हीटिंग एलिमेंट मधून मोठा विद्युत प्रवाह वाहत असतो. कॉइलला विद्युत रेझिस्टन्स असतो. या रेझिस्टन्समुळे विद्युत ऊर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतर होते. उष्णता पाणी आत उकळत्या बिंदूवर आणते. केटलचा थर्मोस्टॅट जेव्हा पाणी उकळत्या तापमानावर पोहोचतो तेव्हा ते बंद करण्यास सूचित करते. केटलच्या नेमप्लेटचे तपशील तपासा आणि माहिती पत्रकात त्याची नोंद करा, जसे की व्होल्टेज, करंट, क्षमता, वॅटेज इत्यादी. इलेक्ट्रिक केटलला सप्लाय पासून डिस्कनेक्ट करा. केटलच्या सूचना पुस्तकातील असेंब्ली आकृती वाचा आणि निर्मात्याने शिफारस केलेल्या अनुक्रमातील भाग काढून टाका. पॉवर कॉर्ड डिस्कनेक्ट करा आणि सातत्यता केटलसह थेट वायरच्या कोणत्याही संपर्कासाठी मल्टीमीटरने दृश्यमानपणे तपासणी करा आणि चाचणी करा. सॉकेट टर्मिनल्स आणि केटलमधील इन्सुलेशन रेझिस्टन्स तपासा. जर हा रेझिस्टन्स 1 मेगा ओम्स पेक्षा कमी असेल तर केटलचे एलिमेंट बदलले पाहिजे. मल्टीमीटर किंवा टेस्ट लॅम्पशी कनेक्ट करून हीटिंग एलिमेंटच्या ओमिक मूल्याचे सातत्यता तपासा. सातत्य नसल्यास एलिमेंट खुला असल्याचे गृहीत धरले जाते आणि त्यास नवीन एलिमेंटसह बदलले जाते. दोषांसाठी प्रत्येक भाग तपासा आणि ठीक असल्यास पुन्हा असेंबल करा आणि चाचणी करा. आत पाणी असेल तरच केटल चालू करावी. आम्ही या अभ्यासाचा भाग 1 येथे समाप्त करतो. भाग 2 मध्ये पुढील अभ्यास सुरू ठेवू.